विकासाच्या नावाखाली ठाणे शहरात अनेक पायाभूत प्रकल्प सध्या उभारण्यात येत आहेत. अगदी विकास आराखड्यात नमूद नसलेले प्रकल्प देखील राबवले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता ही सर्व कामं केली जात असून कायद्याच्या दृष्टीने हे योग्य आहे की अयोग्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठे प्रकल्प म्हणजे खरा विकास नव्हे. आता तर महापालिकेबरोबरच राज्यकर्त्यांना देखील कायदा आणि घटना सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी फटकारले. ठाणे शहरातील वाहतूक कशी असावी यांच्यासह विविध विषयांवर आज नौपाड्यातील सरस्वती विद्यालयात एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपले विचार मांडताना अभय ओक यांनी परखड भाष्य केलं. ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्प आणि विकास आराखडा यावर बोलताना त्यांनी या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. विकास आराखडा हा साधारणतः 10 वर्षांचा असून तो तयार करताना नागरिकांचे आक्षेप, हरकती आणि सूचना यांचा विचार केल्यानंतर आराखडा मंजूर होतो. मोठ्या प्रकल्पांचा विकास आराखड्यात समावेश नसताना देखील प्रकल्प ठाण्यात राबवले जात असल्याचं ओक यांनी स्पष्ट केलं. विकास आराखडा तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या बाबी प्रत्यक्षात आणताना नगररचना अधिनियमातील तरतुदींकडे दुर्लक्ष करणं योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शहरात राहणाऱ्या नागरिकांचं जीवन किती सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आहे याला अतिशय महत्त्व असल्याचं ओक यांनी नमूद केलं. ते सर्व निकष पडताळून पाहिले तर ठाणे शहर सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ठाण्यात अनेक प्रकल्पांच्या नावाखाली खारफुटी तसंच जुनी झाडे मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली आहेत. त्यावर भाष्य करताना अभय ओक यांनी पर्यावरणाचा समतोल ढासळणारी ही वृक्षतोड अतिशय घातक असून त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचं सांगितलं. विकास प्रकल्प जरूर राबवा, परंतु कायदा आणि घटना याचा अभ्यास करून मगच निर्णय घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी देखील जनतेचा दर्जा लक्षात घेऊन प्रकल्प राबवा असे विचार मांडले. या चर्चासत्रात मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अ. देशपांडे, सुरेंद्र दिघे, वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. खड्ड्यांमुळे मृत्यूची मालिका सुरूच. शहापूरमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात. शहापूरमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदीच्या पुलावर सकाळी झालेल्या अपघातात ठाणे महापालिका अग्निशामक दलातील एका जवानाचा मृत्यू झालाय. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विकास लहू गोरे, वय वर्ष 31, हे शहापूर सरलंबा रोडवरील बामणे गावचे रहिवासी असून कामावर जात असताना त्यांच्या बुलेटचा खड्ड्यात अपघात झाला. खड्ड्यात दुचाकी आदळल्यानंतर विकास गोरे रस्त्यावर कोसळले आणि डिवायडरवर आदळल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे विकास गोरे हे ठाणे महापालिका अग्निशमन दलात कार्यरत होते. कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात जवानाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते. या घटनेनंतर मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणखीन किती बळी जाणार, असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, ह्या आघातात सरकारने त्याला काहीतरी आपला ह्या 9 महिन्याच्या 2 मुली आहेत, या मुलींना सहकार्य करावा आणि प्रमुख म्हणून तोच आपला ठाण्याला ड्युटीवर जात असताना नाशिक बॉम्बे ह्या हवेच्या ठिकाणी असे मोठे खड्डे पडलेले आहेत. ठाण्यातील कॅसल मिल नाका परिसरातील आंबेघोसे तळावात अंदाजे 55 ते 60 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या मदतीनं या महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आलाय. त्यानंतर राबोडी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आलाय. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. महिलेनं आत्महत्या केली की अन्य काही कारणांमुळे तिचा मृत्यू झाला याचा तपास राबोडी पोलीस करत आहेत. शिवसेनेच्या माजी आमदार आणि नगरसेविका यामिनी जाधव यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच-कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. गेल्या काही वर्षांपासून यामिनी जाधव या कर्करोगाशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी यामिनी जाधव यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसंच डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आणि प्रकृतीची माहिती घेतली. यामिनी जाधव यांच्या प्रकृतीत लवकरच लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी यामिनी जाधव यांचे पती आणि शिवसेनेचे भायखळा उपनेते यशवंत जाधव हे देखील उपस्थित होते. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. ठाण्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात TDRF जवान विकास लहूगोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहापूरवरून ठाण्यात कामावर येत असताना खड्ड्यांमुळे त्यांचा अपघात झाला होता. या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेनं मृत जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार विमा योजनेअंतर्गत कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच विकास गोरे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ठाणे महापालिकेत नोकरी देण्याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सूचना दिल्यात. पुढील 2 ते 3 महिने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने शहरातील सर्व खड्ड्यांची पाहणी करून ते लवकरात लवकर भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. खड्ड्यांमुळे भविष्यात कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी महापालिका आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यांच्या कुटुंबियांना करण्यात येणार आहे. श्री विकास लहू गोरे TDRFचे आपले जवान आज सकाळी मला वाटतं शहापूरवरून ठाण्याकडे निघताना बाईकवर होते ते आणि बाईक अपघात त्यांचा आज झालेला आहे.
ठाणे महानगरपालिकेकडून ज्या अशा घटना घडल्या जातात त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण एक उपाययोजना त्यांच्यासाठी केलेलीच आहे. इन्शुरन्सच्या अंतर्गत 25 लाख रुपये जे आपण त्यांना देणार आहोत, पण त्याबद्दलची चर्चा मला वाटतं आयुक्त लेवल आणि माझ्या लेवलला होणार आहे आणि त्याच्यातून आपण नक्कीच प्रयत्न करतोय. पण त्याचबरोबर महापालिकेच्या आस्थापनावर असल्यामुळे जर त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला महापालिकेत रुजू करण्यासाठीही आपण रुजू करूनच घेतो. खूप अत्यंत दुर्दैवी मला वाटतं ही घटना घडली आहे. आज खड्ड्यांचे विषय ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये होत असताना आज मी पूर्ण आदेश दिले आहेत अधिकाऱ्यांना की पुन्हा एकदा या सर्व रस्त्यांची पाहणी करून घेण्यात यावी, कारण या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी ठाणे महानगरपालिका घेत आहे.